माडखोल सेवा संघाने लोकवर्गणीतून घेतलेल्या रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला। पाहूया। माडखोल सेवा संघाने लोकसहभागातून घेतलेल्या रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न झाला। या रुग्णवाहिकेमुळे माडखोल गावात इतिहास घडला। अवघ्या 6 महिन्यात या लोक चळवळीत 12 लाखाहून अधिक लोकवर्गणी गोळा झाली। सर्वांच्या सहकार्यानं ही किमया माडखोल सेवा संघानं घडवून आणली। अवघ्या 25 रुपयांपासून ते काही हजार रुपयांपर्यंत या लाख मोलाच्या लोकवर्गणीत समाजातील सर्व घटकांनी योगदान दिलंय। त्यामुळे माडखोल सेवा संघासह पर्यायानं माडखोल वासियांच्या हक्काच्या रुग्णवाहिकेचं स्वप्न साकार झालं। या सेवाभावी कार्यामुळे माडखोल हे गाव स्वतःची रुग्णवाहिका असणारं गाव ठरलंय। माजी सैनिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते या रुग्णवाहिकेचा शुभारंभ करण्यात आल्यानंतर मेघनाथ पालव यांच्या हस्ते या रुग्णवाहिकेचं लोकार्पण करण्यात आलं। तुमच्या गावाचा आदर्श काय हे आणखी अनेक गाव घेतील, त्याचा फायदा काय होईल, आपल्याला किती फायदा होईल हा आपण बघायचं नाही, पण आपण जर चांगलं काहीतरी केलं, बघा ओटोडे गावाने काहीतरी चांगलं केलं, मला आज अभिमान आहे। मला आज अभिमान अशा गोष्टींसाठी आहे काय की काहीतरी तुम्हाला चांगलं वाटलं म्हणून तुम्ही हे केलं, म्हणजे आम्ही केलं हे वाईट नाही केलं हे आज सिद्ध झालं। पण आज मी अभिमानाने सांगेन काय की आमचं राहून ते बाजूला आम्हाला भरपूर वेळ लागला, पण तुम्ही जे आज काय केलं काय हे खूप 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 चांगलं केलं। त्याच्यामुळे सगळ्या गावात आता जे उपस्थित आहे या सगळ्यांनी प्रत्येकासाठी टाळी वाजवणे गरजेचे आहे। आज सुद्धा 50,000 रुपये आले असतील तुमच्याकडे, गाडी आली तरी पैसे येतात। आणि हे माडखोल गावाचं वैशिष्ट्य आहे। माडखोल गावाचं वैशिष्ट्य असं आहे काय तुम्हाला सांगायचं म्हणजे पैसे तुम्ही केव्हाही बघा, काम होऊ दे नाही तर नाही होऊ दे, पैसे द्यायला मागे हटत नाही, त्यांचं वैशिष्ट्य आहे। पण आमचे सहकारी एवढे फास्टर आहेत, यांनी काम मात्र वेळेतच केलं। मित्रांनो, मीटिंग झाली, सगळं झालं, मी अध्यक्ष झाल्यानंतर ऍक्सिडेंट वर्ष वाचतो कार्य चालू राहील। तुम्हाला कुठची अडचण आली तर आम्ही सगळेजण जीवाचं रान करून तुम्हाला मदत करू। अशी आहे की तिथे डोंगर दऱ्या अशा भागात आपण राहतो आणि अशा ठिकाणी मेडिकल इमर्जन्सी न मिळाल्यामुळे प्रत्येक वर्षी हजारोच्या संख्येनं लोकांचे प्राण जातात। तर आपल्या ह्या माडखोल गावात रुग्णसेविका 24 तास उपलब्ध राहणे हा एक उल्लेखनीय आणि उदाहरण घेण्यासारखा किंवा वाचनालय म्हणा किंवा रुग्ण आरोग्य शिबिर म्हणा, हे बरेच उपक्रम आम्हाला तुमच्या सहकार्याने राबवायचे आहेत। यासाठी तुमचं सर्वांचं सहकार्य आम्हाला गरजेचं आहे। याही पलीकडे तुमचं सर्वांचं सहकार्य असंच लाभेल, आमच्याकडे असेल लाभेल आणि तुम्ही जो आमचा विश्वास दाखवला आहे तो आम्ही गावचे ग्रामदैवत श्री पावणाई मंदिर येथे झालेल्या या लोकार्पण सोहळ्याला ओटवणे येथील सामाजिक कार्यकर्ते, देवस्थानचे प्रमुख मानकरी, माजी सैनिक संघटनेचे सर्व पदाधिकारी आदींसह माडखोल ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते।